नमस्कार मंडळी, बैलगाडी क्षेत्रातील विविध विषय घेत असतो. आज असाच एक विषय श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्याशी संबंधित आहे. लिंबू नारळ बघू ते काम करतं का, त्याचं अस्तित्व असतं का, हे सगळं विचारूया बैलगाड्यातील जे काय बैलगाडी मालक आहेत, प्रेक्षक आहेत त्यांना. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नाव काय तुमचं? माझं नाव सिद्धांत बुतकर. काय करता तुम्ही? मी डॉक्टर आहे, आयुर्वेदिक डॉक्टर. बर, जसं आपण विषय घेतलेला आहे की लिंबू नारळ आहे का, त्याचं अस्तित्व, त्याचा परिणाम होतो का? अस्तित्व काय नाही त्याचं, हे आपलं थोतांड आहे. स्टार आपलं फक्त स्टार जर आपलं बलवंत असतील तर आपल्याला गुलाल आहे, बाकी काय नाही. पण अनेक मंडळी तुम्ही ऐकत असाल बैलगाड्यात असता. हां, ऐकत नाही, मी करून पण बघितले. आमचे मित्र असतील यांच्या नादाने बरेचसे केले, बरेचसे म्हणजे चांगल्या लेवलला गेले त्या बाबतीत. पण काय नाही, आपला बैल जोपर्यंत पळतो, आपलं जोपर्यंत नियोजन चांगलं होतं तोपर्यंतच हे, त्यानंतर काय नाही. जरा स्टारचा विषय असतो, स्टार आपलं जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत आपल्याला गुलाल लागतो म्हणा, नियोजन चांगले होतात, गाड्यांमधनं निघणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. स्टारच आपलं चांगलं नाही तर काय नाही. सगळं करून बघितलं. हो, सगळं करून बघितलं. ते लिंबू नारळ काय होत नाही, अजिबात काय नाही. मी सगळ्या आमच्या पोरांना पण ते सांगत असतो की ह्याचं काय नाही, अजिबात म्हणजे ह्याचं अस्तित्वच नाही ह्यात. तुम्ही काय सांगा? काय तो आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणचा काय विषय आहे? माझं काय तो आपली पोरं करतात पण, आणि आपण मानतो पण नाही मानत पण, दोन्ही पण आहे आपलं. मानताना म्हणजे काय माहिती आहे का, आता बाबा केलं पहिल्यापासून माणसं करतात, जुनी माणसं केलं की मग आपण करतातच. यश भेटतं त्याच्यामुळे यश भेटतं का? न करता पण यश भेटले आणि करून पण यश भेटले, मग आता काय समजायचं? तुम्ही सांगा की काय समजायचं, हे कितपत खरं, कुठलं खरं असतं? खरं काय आणि खोटं काय नाही, पण जोपर्यंत बैल पळतोय तेच खरं आहे. बैल पळाला तर तुमचं नाव आणि चर्चा आहे, बैल नाही पळाला तर तुम्हाला कोण हात पण नाही करणार. काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव हेमंत नामदेव करांडे, मुक्काम पोस्ट शिवाजीनगर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. किती वर्ष आहे बैलगाड्यात? साधारण 35 वर्ष झाली मला पूर्ण या नादात. वासराचं नाव काय? याचं नाव पिस्तूल आहे, पिस्तूल 23 म्हणून आता नवीन चर्चेत आहे जरा वास्तू. जसं आपला विषय आहे की लिंबू नारळ होतं का त्याचा परिणाम? गेली 35 वर्ष झालं बघा मी बैल पळते. माझा सर्वसाधारण हा 46वा बैल आहे. मी आजपर्यंत माझे आई वडील काय आणि माझे जे कुलस्वामी असतील आणि जाता येता येणारा प्रत्येक रस्त्याला लागणारा प्रत्येक देवाच्या फक्त मी पाया पडतो. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलं लिंबून कुठलं नारळ तुम्ही बघित असेल माझ्या बैलाच्या गळ्यात कुठल्याही प्रकारचं काही बांधलेलं नाही, आणि ती असला काही प्रकारच नसतो. जोपर्यंत तुमचं व्यवस्थित नशीब व्यवस्थित चांगलं चाललंय तोपर्यंत तुमचं व्यवस्थितच बैल पडते, काही अडचण नाही. आत्तापर्यंत मी एवढी बैल माझ्याकडे हिंदी केसरी बैल होऊन गेली, पण आम्ही आत्तापर्यंत कधी जाहिरात बिरात पण कधी काय केलं नाही आणि कुठल्याही प्रकारचं कुठल्या ह्याच्याकडे गेलोच नाही कोणाकडे. मग काय काय वेळेस असतं की जास्त पळतोय बैल, मग पाय बांधा असे कुठला देवऋषी वगैरे बरेचसा प्रकार चालू असतो बैलगाड्यात. बघितलं काय काय मुलाखतीच्या माध्यमातून लोकांनाही ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते असतं खरं, पाय बांधता येतात पळणाऱ्या बैलात वगैरे? सुदैवानं म्हणा माझ्यापर्यंत तर आजपर्यंत असलं कधी प्रकार कधी घडलेला नाही, आणि जोपर्यंत मी बैल पाळली ती तोपर्यंत असं कुठलं कधी ही झालंच नाही. व्यवस्थित अगदी पळत गेली बैल, आणि आपण कधी कोणाच्या म्हणजे वाल्या पाळच्या पाय दिला नाही कोणाच्या कधी, त्यामुळे आपल्याला तसलं कोणी प्रकार केला नाही. आणि सगळ्यांकडे बैलगाडी क्षेत्रात मला पूर्वीपासून लोक अगदी जिव्हाळ्याचा एक आपला कोणतरी हेमंत करांडे म्हणून माझ्याकडे बघतात लोक, त्यामुळे माझ्यावर शक्यतो कोणी असं काही केलेलं नाही. नाव काय तुमचं? सुनील करांडे, शाळगाव, शाळगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. किती वर्ष आहात बैलगाड्यात? बैलगाड्यात तरी सांगायचं 96 बस नाही, 1996. बरंच वर्ष झालं, 30 वर्ष झाले. हो, 30ला जास्त झाली. जास्त झाले. आमच्याकडे मुंबईच्या डोंबिवलीचे बैतोड्याचे SK पाटलांची बैल होती, बरं. पाखऱ्या, टिटवी, ते फार जुना काळ आहे. शंभू. शंभू नंतर इकडे सावरामवाडीकडे होता. बरं. ज्या सेठ हयात असताना ती बैल आमच्याकडे होती. बरं, आता आपण चर्चेत एक विषय घेतलेला आहे, हे लिंबू नारळ एवढ्या वर्षात होतो का काय त्याचा परिणाम, आणि ह्याचं अस्तित्व आहे का बैलगाड्यात? बैलगाड्यात तरी त्याचं अस्तित्व नाही. जनावर पळायला पाहिजे, बैल पळायला तर ती सगळं शक्य आहे. नुसतं म्हणायचं आहे ती लिंबू नारळ वगैरे आहे, आम्हाला तरी त्याचा पूर्ण अनुभव नाही काय, म्हणजे कधी भोगलं पण नाही तसं. पण काय काय लोक करतात, बघितलं असेल तुमच्या अनुभवानं? नाही बघण्यात तसं काय असं नाही.
म्हणजे एखाद्याचा बैल पळू नये म्हणून पाय बांधणं वगैरे ही बरंचसं काय काय असते अंधश्रद्धा. असं अंधश्रद्धा आहे ती माणसांची म्हण आहे. आता ती लोक म्हणणार की असं झालं पण तसं हे झालं. खरं नाही काय. हे खरं नाही हो. बैलाची तयारी करून घेतली. पहिलवान तयार करायचं म्हटल्यावर त्याला प्रयत्न केला. बोंधुगिरी आहे, बोंधुगिरी सगळी आहे. तुम्ही ऐकत असाल की पण ऐकतोय बैलगाड्या ऐकतोय की तसं. तुम्ही काय म्हणाल तरुण आहे. नाही असं काय नाही की बाबांनो तुमचा जर बैल पळला तर काय नाही, तुमचा बैल पळला पाहिजे. बैल पळला तर सगळं साध्य होऊ शकतं. नाहीतर उगाच म्हणायचं माझ्यावर लिंबू फिरवला माझ्यावर नारळ, तसलं काय नाही. बैल पळला पाहिजे. कशामुळे हे करतात काय काय माणसं, तुमचं काय असं एक निरीक्षण आहे. आता जी करते ती त्यांची बुद्धी चालत नसेल किंवा त्यासनी म्हणजे काहीतरी वाटत असेल की बाबांनो त्याचं चांगलं नाही बाबा. पण आम्हाला नाही वाटत की बाबांनो तसं काय होतं. आम्हाला तर कधी असं काय होत अनुभव असतं तर नाही. भारत देश पाठीमागे राहिला असता का? हा, जगावर राज्य केलं असतं लिंबू नारळ असतं तर. तुम्ही काय सांगताल भीती पोटे म्हणजे आपलं अपयश न मानल्यामुळेच ह्या गोष्टीला बळी पडलं जात आहे. नाही आता काय माहिती आहे का, जी मानतेत ना की बाबांनो हे न होतं पण ती तसं होत नाही. तसं होत नाही ते. तुम्ही काय म्हणाल, काय सांगाल. नाही काय ते म्हणाल ते. बर, आता जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या वया गटाची माणसं आहेत. अगदी तरुण आहेत, ही आहेत, ज्येष्ठ बाबांनी लय वर्ष गाड्या बघितल्या असतील. बाबा किती वर्ष गाड्या झालं बघताय. किती 20-25 वर्ष झाले. 50 वर्ष. 20-25. 25 काय पोरग्यानं मला झाली 25 वर्ष. बर, कुठली बघितलेत पळताना, कुठली बैल बघितलेत जुनी. जीवापासून आहे. जीवा अजून सांगा बैल अशी ठळक बघितलेली. ही पक्ष एक बघितलं. बर, जुनं बघ ना, रसवाल्याचा बैल घेतला. रसवाल्याचा, जाधवाची, शुगर. रघुनाथ बुवाची, बर, आणि भरपूर बैल वगैरे जुन्या काळापासून आहेत. तुमचं नाव काय. विलास कुठलं गाव. शाळगाव. शाळगाव. बरं, आता कसं आहे, आता तुम्ही बघत असाल तुमच्याही काळात असेल की बैल पळावा, लिंबू किंवा अजून नारळ किंवा अजून बरेचसे काय काय. मोजून नसतं नांगरावची चायची तेवढी चपकन, दुसरं काय करायचं. पण ही आता ऐकत तुमच्या काय काळात कोण ऐकत नाही त्यांचं काय बघायचं नाही. खरं असतं खोटं असतं ते. आपल्या मनानं. आता लिंबू आता रोज चारली तर ती पळते का बैल, खायला काय चाराय नको. देवदेवराची बघणाराची कवा कडेला बी येत नाही, की तिकडच पळती लिंबूकडेच. कशामुळे लोक करत असतील तुमचं काय. मनाची समजूत म्हणून. जनावराच्या अंगात रग असली तर पळणार, गाड्याच्या अंगात धरायची ताकद नसली तर ते कुठं जाणार, पडणार गाडी खाली जाऊन. कशा बघताय आत्ताच्या बैलगाड्या, पहिल्या बैलगाड्या आणि आत्ताच्या बैलगाड्या, फरक काय सांगाल, एक सांगा महत्वाचा फरक आत्ताच्या बैलगाडीत. तुम्ही बघत आला या 50 वर्षात बैलगाड्या, फरक त्यावेळी काय? एकटा वसिला नव्हतं, आता वसिले बाजूली असते कुठल्या बाबतीत वशिला गाड्याच्या. कुठल्या तुम्ही नजरेनं सांगताय की इथं वशिला चालतो. गाड्या 2-2, 3-3 नोंदवायच्या. जिथं गाडी नरम लागल तिथं, गट नरम लागल तिथं घालायच्या. जिथं लागल तिथं घालीत नाही. ती टाच गाडी लागली की ते सोडून द्यायची. जुन्या काळात जिथं येईल तिथंच. आणि हे असलं सगळं होतंय, मोठं पाहून गाड्या पळवित होत. आता कसं असते माहिती आहे का, मानला तर देव आहे, नाहीतर काय दगड आहे. खरं सांगायचं म्हणजे बैलगाडी शर्यतीत माणसं काय म्हणते ती लिंबवा बैल पळते ती, गोठ्यावर पळते ती, बाबा ही कर ती कर. मला तर असं वाटतंय खरं तर बैलांनीच पळायचं आहे. आणि बैलाची तुम्ही खरी मेहनत घ्या, बैलाला खाया घाला, बैलाला फेरं करा, बैलाला व्यायाम द्या, पाहिजे ती वैरण घाला. त्याला लय दूध पाजून बैल पळते ती असं मला तर काय वाटत नाही. आता आमची जर खोंड आहे ती नाही, यांना दूध नाही काही नाही, निव्वळ नुसत्या वळक्या वैरण खोंड आहे आमची. बर, पण आता समजा पाळावं म्हणून देवऋषीकडे जाणं किंवा लिंबू नारळ ह्याचा वापर जसं आपण सांगितलं, खरं आहे का कसं. नाही असं काही खरं नाही, काय नाही बरं का. ही नुसती अंधश्रद्धा आहे. आणि माणसानं खरं तर ह्या बैलगाडी मालकांनी ह्या अंधश्रद्धेला बळी पडू नये असं माझं तर ठाम मत आहे. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा, पण हे देव काय सांगत नाही की तिथं लिंबू टाक, नारळ टाक. देव कुठलाच सांगत नाही, फक्त तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवा. कुठल्याही देवा असून दे भरोसा ठेवा. देवानं जर तुमच्या पाठीशी राहायचं असेल, आई माऊलीचा आशीर्वाद घ्या, वडिलांचा आशीर्वाद घ्या तुम्ही.
आता आमच्या तर खरं सांगायचं झालं तर आमच्या दोन्ही खोंडाच्या पाठी माझ्या आईचा आशीर्वाद आहे. वा. आणि मला वाटतं त्याची एवढी मोठी शक्ती नाही कुठलीच नाही, नाही. माझी आई एवढी मोठी शक्ती अजिबात नाही. काय नाव आहे बैलाचं? बैलाचं नाव लंपी शंभू. असं का नाव ठेवलंय? त्याला लंपी झाला होता पूर्ण. त्याच्या त्या खुणा आहेत त्या इथं संपूर्ण अंगावर लंपीनं तो हे झाला होता. कुठल्या गावचं आहे? हा गोजेगाव. आता आपण चर्चेत एक विषय घेतलेला आहे, सर्वसामान्य बैलगाडी मालक ह्यांच्यात चर्चेचा विषय असतं, लिंबू नारळ ह्यांचं अस्तित्व बैलगाड्यात आहे का आणि त्यानं बैल पळतात का? आता कसं आहे, अस्तित्व मला तर वाटत नाही लिंबू नारळानं असं घडतं म्हणून सरनं किंवा देवऋषी देवऋषी. मग आता देवऋषी असतं, आता देवऋषीकडे गेल्यानंतर आता एखादा पाळणार नसला तर त्याला देवऋषी लिंबू देतो नारळ देतो, तरी काय तो काय फायनलला राहत नाही. मग कसं म्हणायचं देवऋषाला की बाबा किती वर्ष बैलगाड्यात आहे? आम्ही आहे की आपले 5-6 वर्ष झाले आमच्या. ह्या 5-6 वर्षात ऐकाय भेटला असेल तुम्हाला, बघाय भेटला असेल. काय आता बघितलं असलं तरी पण आपण तर कधी गेलोच नाही आणि आपल्याला ते वेळ बी नाही. का करत असते ते लोक? त्यांना का तर ते काय त्यांचं समाधान त्यांना फक्त, बाकीचं काय तर. मग काय लागतं बैलगाड्यात यश मिळवण्यासाठी? बैल पळाला तर यश तुमच्या हातात आहे. बैल जर नाही पळाला तर कसं मिळेल यश? हे नाही भेटत. ह्यानं बी यश भेटत असतं तर मग काय सगळीच तसं करून आली असती ना. हां नाही लिंबू नारळ काय नसतं. लोक चर्चा असते ना बैलगाड्यात, ह्यानं लिंबू केलं, इथं नारळ केलं, ह्यानं या देवऋषीकडे गेला. देवऋषी लिंबू नारळ करून काही होत नाही. बैलाच्या धमक पाहिजे, काही घडू शकतं. तुम्ही ऐकून असाल की पण काय काय जण आता ती पहिल्यापासून चालत आलेलं आहे लिंबू नारळ, पण तसं काही नसतं. बैलाच्या दम असेल ना तर लिंबू नारळ काय करू शकत नाही. परंतु तिकडं का वाटा जातात? तुम्हाला कारण काय वाटतं जे करतात ते कशामुळे करत असतात? माणसं अंधश्रद्धेला बोलतात, दुसरं काय. अंधश्रद्धा नाही पाहिजे, दुसरं नाही काय. बैल पळला पाहिजे फक्त. बैल पळायला पाहिजे, लिंबू नारळ काय पण नाही. बैल पळायला लागला तरी काय काय लोक जादा पळतोय म्हणून पाय बांधणं किंवा अशा गोष्टी करतात. असं होऊ शकत नाही. ते आपलं बॅडलग असतं, बॅड पॅच असतो, थोडे दिवस असते ती. बैल जनावर आहे ती, एका दिवस थांबणार, एका दिवस पळणार. ती कावळा बसायला डांपी तुटायला एक टाईम होतो, तसं असते ती. तसं काय नसते. तसं 99% तर नाहीच, पण कसं असतंय एखाद्याचा माणसाच्या विश्वासावर असतं. बैल जर एखाद्याला असं वाटतं आपला कमी पाहिला तर ते पोटात दुखत असलं तर माणूस म्हणणार हे ना आमच्यावर देवदेव केलं, हे असं असतं. एखाद्याच्या फाटीत लिंबू पडतं, काय काय माणसं आपल्या बैलाच्या गायात लिंबू बांधून येतात. जर ती पडलं तर माणसं वाटतं आपल्या फाटीत लिंबू पडलं. 99% तर ही खोटं आहे, पण एक 10% तरी म्हणायचं असं असतं खरं आहे किंवा खोटं आहे. पण ज्याला अनुभव आला आहे त्याप्रमाणे माणूस आपलं सांगत असतं. लिंबाचं नारळाचं काय ती खरं आहे का खोटं आहे ते माणसाला जेव्हा अनुभव येतं तेव्हा कळतं. तुम्हाला काय अनुभव आहे? अनुभव तसं नाही अनुभव आपल्याला कधी आला. अनुभव तसा आम्हाला बिनजोडला आलता एक दोनदा, तेवढंच आम्हाला, परत नाही आपलं काय कधी आयुष्य. झालेलं? कारण आमची साईड होती उजवी आणि फाटी होती डावी. आमची दोन्ही आपले बिनजोड असल्यामुळे दोन्ही उजवी आणि डावी साईड असती, तर आमची होती डावी साईड. आमची साईड होती डावी. एक सुद्धा गाडी आमची डावी सरळ नव्हती आली, सगळ्या उजव्या गाड्या लागत होत्या. शायनी बैल असून आमची बाहेर गेली ती. मग काय पाहिजे यश मिळवाय? यश मला शेवटी बैलांचं पळणं पण पाहिजे महत्त्वाचं, मालकाचं कष्ट. शेवटी बैलाचे पण आपल्या कळलं पाहिजे, बैल आजारी काय पोटात दुखते काय होते सगळं बैला समजून घेऊन आपण बैल मैदानात काढला पाहिजे. तुम्ही काय जॅके काय? हां ड्रायव्हर आहे. किती वर्ष झालं? आता 7-8 वर्ष झालं मी गाडी आणतोय. कुठल्या कुठल्या बैलाची जी गाडी चालवलेली? तर आता सगळ्या बैलांची आणतो मी, जसं पाहिलंच ना सगळ्यांच्या, म्हणजे असं काय नाही, सगळ्या बैलांची. आता सुद्धा आता गाडी चांगली एक पळते आपली भूतनाथ विराट म्हणून, आता ती गाडी माझ्याकडं. आकाळाचा भाजी आपला नांदवावाल्यांचा, ती एक गाडी. नाव काय तुमचं? माझं नाव नवनीत महाराज करगणीकर. लिंबू नारळ देवऋषी ह्या गोष्टी जर खऱ्या असत्या तर ज्याच्याकडं जास्त पैसा आहे, ज्याच्याकडे जास्त कुवत आहे, त्यानं एक तसा देवऋषी त्यानं त्याच्या घरात ठेवला असता आणि जाईल त्या मैदानावर घेऊन गेला असता आणि म्हटलं असता माझीच गाडी 1 नंबरला आली पाहिजे. ह्याच्यामध्ये काय सुद्धा नाही. ज्या बैलामध्ये खरंच पळायची धमक आहे, खरंच पळायची धमक आहे,
त्या बैलाला लिंबू नारळ असलं काय लागत नाही, तो पळणार का तर 100% पळणार. कशामुळे काय काय लोक ह्याला बळी पडतात काय? अंधश्रद्धा आहे ती, दुसरं काय सुद्धा नाही. कुणीतरी तुम्हाला सांगायचं मी असं केल्यामुळं असं झालं, मग त्याच्यावर माणसं विश्वास ठेवते ती. आणि कदाचित आपल्याकडे एक म्हण आहे, कावळा बसायला आणि ढापी मोडायला गाठ पडते. तसं कदाचित त्या माणसानं म्हणल्यामुळं ती कदाचित ती लोक डोक्यात घेत असतील, पण वास्तवामध्ये ह्याच्यासुद्धा काही सुद्धा नाही. लिंबू नारळ देवरशी वगैरे जे आहे ह्याचा बैलगाडी क्षेत्राला फक्त बाऊ केलेला आहे लोकांनी, काही सुद्धा याचा उपयोग नाही काय, किंवा याचा कोणी बळी पण पडू नये, माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला तिकडं जेवढा तुम्ही खर्च करायचा तेवढा खर्च जर तुम्ही तुमच्या बैलावर केला, त्या बैलाला जर तुम्ही तेवढी मेहनत घेतली, तर कदाचित त्याच्यापेक्षा तो बैल तुम्हाला तिथं रिझल्ट चांगला देईल. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याच बैलगाडी मालकानं लिंबू अडके काय असेल तुमचं म्हणता येते बहानामती म्हणा, करणी प्रकार म्हणा, ह्याच्यामध्ये कधीसुद्धा अडकायचं नाही, ते खरं नसतं. आपल्या महान संतांनी कडाडून विरोध केला हो, आहे. अंधश्रद्धेचा विरोध केलेला आहे. जगद्गुरू तुकोबरायांनी ज्ञानोबरायांनी याचा विरोध श्रद्धा असावी, माझं स्पष्ट मत आहे, श्रद्धा असावी. हा महादेवाचा नंदी आहे, येताना तुम्ही तुमचं ग्रामदैवत असेल कुलदैवत असेल त्याचा आशीर्वाद घेऊन तुम्ही मंदिर इथं बैलगाडी अड्ड्यामध्ये येऊ शकता, पण श्रद्धा ठेवून या, अंधश्रद्धा बाळगून इथं यायचं नाही. खरं ज्याच्यामध्ये धमक आहे तो हमखास नंबर करणार का तर करणार. तुम्ही काही करा, लिंबू म्हणा काय म्हणा, त्याच्यावर काहीच त्याचा इफेक्ट होत नाही, परिणाम होत नाही. आणि ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे, जो कोणी असा म्हणत असेल की बाबा माझ्याकडे अशी ताकद आहे की माझ्या त्या विद्येवर मी ती बैलगाडी 1 नंबर आणू शकतो, आपण त्यांना चॅलेंजसुद्धा देऊ शकतो. आपण आवताची 2 बैल आणायची नीत उभा करायची, म्हणाय तुझी काय असेल ती ताकद लाव आणि ती गाडी तुम्ही 1 नंबरला करून दाखवा. काहीसुद्धा नसतंय सँडी भाऊ, हे असंच चाललेलं आहे. फक्त लोकांनी त्याच्यामध्ये बळी पडायचं नाही, अंधश्रद्धा बाळगायची नाही, श्रद्धा ठेवून या. तुमच्या बैलावर तुम्ही मेहनत करा, त्याचा पुरेसा व्यायाम करा, 8-15 दिवसांनी त्याला पोहणी घाला, पुरेसा बैलावर लक्ष द्या. जेवढं तुम्ही बैलावर लक्ष द्याल. आणि कसं असतंय बैलगाडी शर्यतीमध्ये चढ उतार हा राहतो. आज जरी एखाद्याने 1 नंबर केला तर पुढच्या मैदानात त्याचा 1 नंबर होईल, तुम्ही डोक्यातनं काढून टाका. कदाचित सलग पाळणारी बैल थोडीच झालेली आहेत आत्तापर्यंत, लक्ष असतील, भारतसुंदरची गाडी असेल, हे थोडीच बैल थोडकी आहेत, त्यांचा तो काळ होता. पण आता काय झालेला आहे, बैलगाडी मालकांमुळेही म्हणा किंवा सलग जास्त पळवण्यामुळे म्हणा किंवा पैऱ्याचा विषय असेल, आज एक पायरा झाला का उद्या दुसरा, परवा दिवशी तिसरा, त्यामुळं बैलगाडी क्षेत्रामध्ये थोडंसं हे व्हायला लागलेलं आहे. बैलगाडी मालकांनी जर परिपूर्णपणे लक्ष देऊन जर ह्या सगळ्या गोष्टी बाबी लक्षात घेतल्या तर हमखासपणे बैलगाडी मालकाला याच्यामध्ये यश आल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो बघितलं, हा एक वेगळा विषय, कशा पद्धतीनं बैलगाडी मालक बैलगाड्यातले रसिक पाहतात. काही लोकांची श्रद्धा असते, अंधश्रद्धा असते, वैयक्तिक भाग आहे. पण बहुतांशी लोक म्हणतात की असं काही नसतं, असतं तर ते मोठे प्रमाणावर झालं असतं. तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये सांगा, आणि तुम्हाला कुठला अनुभव आला आहे का कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.